भंडाराचे माजी खासदार आणि भाजप नेते सुनील मेंढे आपल्यासोबत आहेत। सुनीलजी, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम तुमच्या भंडाऱ्यात पार पडलं, मात्र तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, भाजपचे अनेक नेते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत की अगदी लोकसभा निवडणुकीनंतर असं काय झालं की शिवसेनेचे आमदाराने आयोजित केलेला कार्यक्रम, शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या कार्यक्रमात आहे, मात्र भाजपचे कोणीही त्या कार्यक्रमात उपस्थित नाही। नाही, आपण या दृष्टीने राजकीय दृष्टीने या कार्यक्रमाला बघू नये। मुळात तसं हा मुख्यमंत्री आमच्या भंडारा जिल्ह्यात येतात हे आमच्यासाठी आनंदाची बाब होती, पण त्याचं रीतसर निमंत्रण कुठून तरी येणं अपेक्षित होतं। आणि मला कळलं काल कुठूनतरी आमच्या नगर परिषदमधून आणि जिल्हा परिषदच्या कार्यालयातून आम्हाला एक पत्रिका मिळाली, परंतु कुठेही रीतसर असं निमंत्रण अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा नाही, आमदारांच्या माध्यमातून सुद्धा नाही, किंवा CM ऑफिसमधून सुद्धा आम्हाला साधा एक फोन पण नाही। निश्चितच CM साहेबांना आम्हाला त्यांनी फोन करणं अपेक्षित नाहीत, पण त्यांच्या कार्यालयातून एखादी फोन येणं, आमदारांच्या एखाद्या कार्यालयातून फोन येणं असं अपेक्षित होतं, आणि तसं कुठलंच रीतसर आम्हाला निमंत्रण मिळालं नाही। आणि मला अजूनही माहिती आहे की ते जे काही योजना आत्ता आपण आपल्याला कल्पना आहे त्या गोसेची जी काही योजना आहे त्या सगळ्या सँक्शनिंगच्या याच्यामध्ये मी सुद्धा होतो, माझासुद्धा त्यात वाटा आहे की बा ते सगळं सँक्शन व्हावं भंडाऱ्याला। म्हणून मी अनेक चक्रा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यावेळेस त्यांचं त्याचे मंत्रालय त्यांच्याकडे आहे, ह्या सगळ्या दृष्टीने आम्हीसुद्धा प्रयत्नशील होतो। तर मला अपेक्षा होती कुठून तरी मला एक फोन यावा किंवा कोणीतरी निमंत्रण द्यावं, असं काही झालं नाही। आज सकाळी साधारणतः एक 10:30-11ला माझ्याकडे आमचे कार्यकर्ते आलेत, भाऊ आपल्याला निमंत्रण आहे का? ती म्हटलं अजूनपर्यंत मला रीतसर निमंत्रण आलं नाही। आणि मला तसंही नागपूरला जायचं होतं, मी कालच ठरवलं होतं की मला नागपूरला 1-2 बैठका होत्या, माझ्या मीटिंग्स ठरल्या होत्या ऑलरेडी, आणि उद्या सकाळी मला मुंबईला जायचं होतं। त्यामुळे मी जेव्हा भंडाऱ्याला नागपूरला यायला निघालो, त्यांचा तो कॉल आला म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांचा, तेव्हा एक मला वाटतं 11:48ला त्यांचा कोणी PA आहे आपला विजय खंडेरा नावाचा, त्याचा कॉल मला दिसला 11:48ला। मी गाडीत प्रवासात होतो, आणि नंतर 11:53ला भोंडेकरला मला ते नंतर कळलं, मी पण नागपूरला पोचल्यानंतर मी 12-12:30-1ला नागपूरला पोचलो, तेव्हा मला कळलं की त्या दोघांचे फोन येऊन गेले। पण दोन्ही फोन म्हणजे अक्षरशः 11:48 म्हणजे 12चा कार्यक्रम होता, आणि 11:48-11:53ला जर मला फोन येत असेल तर मी कसं तो कार्यक्रम अटेंड करावा, त्यामुळे मला ते शक्य झालं नाही। मला त्याचं दुःख आहे की बा मुख्यमंत्री आणि महायुतीचे मुख्यमंत्री आमच्या इथे येतात आणि आम्हाला नीट कल्पना दिल्या जात नाहीत, याचं दुःखही होतं। पण आम्हाला आमच्या जो काही नव्हतं त्यात किंवा कसं काय करायचं आम्ही त्याला। भाजपचे इतर स्थानिक नेते जे आहेत ते पण नव्हते, त्यांनाही निमंत्रण नसावं असं वाटते का? नाही, मी त्याची खूप माहिती घेतली नाही नंतर काय झालं ते, परंतु निश्चितपणे मला स्वतः व्यक्तिगतरित्या कोणीही नीट फोन केला नाही, किंवा जो कॉल मला दिसतो आहे माझ्या मोबाईलवरती तो 11:48 आणि 11:53चा मला कॉल आहे। त्यामुळे इतरांना आता मी तर कसं कोणाला बोललो नाही की कोणी जाऊ नये की काय जायचं, असं काही आमचं ठरलं पण नव्हतं, परंतु रीतसर निमंत्रण नसल्यामुळे मला दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही। गोसेखुर्दच्या जो धरण आहे त्याच्या पाण्यामध्ये जलपर्यटनाचा खूप मोठा जो प्रकल्प आहे त्याचा भूमिपूजन आज पार पडलं। जी तिथली भूमिपूजनासंदर्भातली जो फलक आहे, अनावरणाचा जो फलक आहे तो लावण्यात आला, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं नाव अपेक्षितच आहे, त्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं। मात्र सर्व लोकप्रतिनिधींची नावं आहे त्या ठिकाणी, जलसंपदा विभागाच्या सचिवांचं नाव आहे, पर्यटन विभागाच्या सचिवाचं नाव आहे, मात्र जलसंपदा मंत्री जे तुमचे नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव नाही आहे, पर्यटन मंत्री जे आहेत गिरीश महाजन त्यांचं नाव नाही आहे। आता असं म्हटलं जातं की ते फलक बदललं जाणार आहे, तुम्ही या घटनेला कसं पाहता? आपल्या माध्यमातूनच मला हे कळलं, आणि असं काही झालं असेल तर निश्चितच ही चांगली बाब नाही। आम्हाला निश्चितच याचं दुःख होईल की बा आमचे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आला, मी त्यांना अनेक वेळा विषयावरती बोललो, नागपूरच्या याच्यातही भेटलो, मुंबईलाही त्यांना जाऊन भेटलो, सगळी त्यांना माहिती पण दिली, आणि त्यांना मी सविस्तर माहिती त्या प्रकल्पाविषयी दिली होती त्याही वेळेस, आणि त्यांनी इंटरेस्ट घेऊन बा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मी त्यांना असा आग्रह केला होता की संपूर्ण प्रकल्पच जलसंपदा विभागाने राबवावा असा माझाही आग्रह होता। पण नंतर ते त्यांचा MOU झाला, आणि काही भाग जलसंपदा विभागाने करायचा आणि काही भाग पर्यटन विभागाने करायचं, असं त्यांचं आपसात ठरलं। तर ठीक आहे, जे काय असेल ते, परंतु त्यांचंच जर नाव इथं लिहिलं गेलं नसेल तर निश्चितच चांगली बाब नाही। आणि त्याची मुख्य म्हणजे हे अधिकाऱ्यांचं काम आहे की आमच्या उपमुख्यमंत्र्यांचं नाव, आमच्या पर्यटन मंत्र्यांचं नाव
त्यात असायला पाहिजे, याची खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जर असेल तर निश्चितच त्याचा खेदाची बाब आहे. फलक बदलावं, तो तिथे त्या भूमिपूजनाचा जो फलक आहे तो बदलण्यात यावा अशी मागणी करणार. निश्चितपणे आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांचं नाव, आमच्या पर्यटन मंत्र्यांचं नाव त्यात असलं पाहिजे असा आग्रह आम्ही निश्चित त्यांच्याकडे धरू आणि ही बाब त्यांच्या लक्षात आणून देऊ आणि वेळप्रसंगी आम्ही त्यासंबंधी वरती पण तक्रार करू की असं कसं काय होऊ शकतं की बा आम्हाला दोघांनाही कल्पना नाही, आम्हाला माहिती नाही आणि बा आमच्या दोन्ही मंत्र्यांना जर डावललं जात असेल तर ते निश्चित चांगली बाब नाही. महायुतीत या दोन्ही घटना पाहता जास्त समन्वयाची गरज आहे. 100% महायुतीचं समन्वय राखल्या गेलं पाहिजे. मी राष्ट्रवादीच्या लोकांना पण आज नंतर मी पण माहिती घेतली, त्यांना पण रितसर कोणी निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. जी काय एका महायुतीचे मुख्यमंत्री येतात आहे, मुख्यमंत्री आमच्या सर्वांचे आहेत, त्यामुळे आम्हाला कुणीतरी त्यात अशी माहिती देणं अपेक्षित होतं किंवा त्यांचा कार्यक्रम सांगणं अपेक्षित होतं आगाऊ. तशी आम्ही तयारी ठेवली असती, आम्ही राखीव ठेवला असता आणि आम्ही स्वतः तिथे हजर राहिलो असतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, आम्हाला तेवढाच आनंद झाला असता जेवढा आनंद त्यांना झाला. तर दुपारी 12 वाजताच्या कार्यक्रमासाठी 11:48 आणि 11:53 जर फोन येणार असेल तर तो कार्यक्रम मी कसं अटेंड करावं असा प्रश्न जे आहे ते माजी खासदार आणि भाजपचे जे नेते आहेत सुनील मेंढे ते विचारतायत. निश्चितच आजच्या कार्यक्रमामध्ये भाजपच्या नेत्यांची अनुपस्थिती जी आहे ती अनेकांना खटकणारी होती आणि त्या संदर्भात आता भाजपनं निमंत्रण नसल्याचा मुद्दा जो आहे तो समोर केलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.